उज्जैन जर्नीचा हा शेवटचा मिनी ब्लॉग. घरी जायच्या आधी आम्ही ठरवलं की इंदोरच्या स्ट्रीट फूडला आपण व्हिजिट करायचं, म्हणून आम्ही पोहोचलो 56 मध्ये. आणि हो, या व्हिडिओच्या शेवटी मी संपूर्ण ट्रिपचा एकूण खर्च किती झाला हे सांगणार आहे. इंदोर स्ट्रीट फूड खूप फेमस आहे माहिती होतं, पण इतकं टेस्टी असेल याची खरंच कल्पना नव्हती. सुरुवात तर शॉपिंग नाही केली, पण मग वाटलं की खाण्यातच जास्त मजा आहे, म्हणून सरळ आम्ही स्ट्रीट फूडवर ताव मारला. एका ठिकाणी बॅग ठेवून आम्ही एक एक स्टॉल एक्सप्लोर करत होतो आणि प्रत्येक वेळी नवीन नवीन डिश घेऊन येत होतो. सुरुवात केली आम्ही पाणीपुरी, त्यानंतर एकामागून एक स्टॉल फिरायला सुरुवात केली आणि एकूण 56 फूड स्टॉल आहेत, म्हणून या ठिकाणाला 56 असं म्हणतात. ते आम्ही पोटॅटो स्पायरल, अफगाणी सोया चाप, जामुन शॉट, वेगवेगळ्या प्रकारचे मोमो, दहीपुरी चाट, हॉट डॉग, डार्क चॉकलेट वॉफल, कोल्ड कॉफी, मिक्स फ्लेवर गोळा आणि आईस्क्रीम असं भरपूर काही खाल्लं आणि पोट भरून खाऊन आम्ही इंदोर स्टेशन, तिथून आम्ही इंदोर ते उज्जैन अशी 150 रुपयाची ट्रेन पकडली. आमची मुख्य ट्रेन उज्जैनहून पनवेल पर्यंत ग्वाल्हेर दौंड सुपरफास्ट एक्सप्रेस होती. आम्ही AC 3 टायरची तिकीट काढली होती, त्यासाठी प्रत्येकी 1190 रुपये खर्च आला. पण काही कारणास्तव आम्हाला सुरतला उतरावं लागलं आणि त्यानंतर आम्ही सुरतहून दुरंतो एक्सप्रेस तिकीट बुक केली. त्यासाठी प्रत्येकी 650 रुपये खर्च आला. जेवण समाविष्ट होतं. आणि आता ह्या ट्रिपच्या खर्चाबद्दल बोलायचं झालं तर संपूर्ण ट्रिपसाठी आम्हाला जवळपास 7000 प्रति व्यक्ती इतका खर्च आला. अशाच पुढच्या ट्रिपसाठी मला फॉलो नक्की करा.